राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. बघा आता हे भांड्याचा ढिगारा कसा पडला आहे, पसारा. आज बी येणार नाही ती कामावाली पूजा, कारण मैत्रिणींनो आज तर सगळं काम करावं लागणार आहे मला. बघू शकता वट्यावर किती राडा पडला आहे, किती पसारा पडला आहे. आणि इथं ना कामाला बाया भेटत नाहीत, चांगल्याने भेटल्या तरी असं तसं काम करतात मैत्रिणींनो. आता तोपर्यंत म्हटलं भांडे घासायच्या अगोदर लिंबू पाणी पिऊन घेऊ एक गिलास, आणि नंतर भांडे घासू म्हटलं मैत्रिणींनो. असं आहे, मला असे कोणाचे भांडे आवडत नाही, झाडू मारलेला आवडत नाही, फडची घुसलेली आवडत नाही मैत्रिणींनो. पण मग आता विलाज नाही आहे, आवडून घ्यावं लागायले, कारण इतकं काम होत नाही सर मला. इकडचं घरचं आवरीत बसले तर दुकानाकडे लक्ष कमी होऊन जातं मैत्रिणींनो. आणि दुकानाकडं नाही गेलं आणि घरातलेच कामं करीत बसलं तर मग कसं काय व्हायचं आपलं, दुकानाचं बघावं लागतं. आता हे बाईच्या जातीने कसं मैत्रिणींनो, चालू रोजचा असा हात किचन वटा वगैरे हे ते घासताना नळी घासली पाहिजे. वटा भिंती थोडीशी आपली शितोडे उडत आहेत गॅसवरचे भाज्याचे वगैरे, ते केलं पाहिजे. तर झालं बघा आता साफसुथरा आपला किचन वटा वगैरे धुवून झाला, भांडे घासून झाले सगळे स्वच्छ. बघा मैत्रिणी बघू शकता. आणि असे मला कोणाचे भांडे वगैरे घासलेले आवडत नाही आहे. माझ्याकडे ती पूजा येते कामाला तर मी तिला भांडे कसे घासायचे ते परत सांगितले, फडची कशी पुसायची ते पण सांगितले. आणि झाडू तर बघतातच मी झाडू मारून देत राहते तिला, झाडू कसा मारायचा ते पण सांगितलं, तरीसुद्धा जसं आहे तसंच राहतं मैत्रिणींनो. आता आपण कांद्याची भाजी केली आहे, कांद्याची भाजी आणली होती त्या दिवशी बाजारातून, तर तिकडं कांद्याची भाजी टाकली, इकडं पीठ मळून ठेवलं. आता आपल्याला तोपर्यंत करायचा आहे पालकाचा ज्यूस. तर मैत्रिणींनो पालकाचा ज्यूस प्यायचा. झाला आपला पालकाचा ज्यूस. पालकामध्ये रक्त वाढतं, रक्त चांगलं राहतं, शुद्ध राहतं रक्त. आणि डॉक्टर लोक पण सांगतात ना मैत्रिणींनो पालक खा. पण पालक आपल्याला रोज कसं, आपण थोडी पालकाच्या भाज्या रोज खाणार आहे. आणि कोणाला तर पालकाची भाजी आवडत नाही, कोणाला आवडते. तर मग आपण काय करायचं, असा पालकाचा ज्यूस करून प्यायचा मैत्रिणींनो. तर मी मस्त छान हिरवीगार पालकाची भाजी भेटली होती, तर मग ते ज्यूस मी पेतच राहते एक दोन दिवस आड करून. आता इथं आपण बघा कांद्याची भाजी खूप छान मस्त आणि मस्त झाली आहे बघा. अशी करायची कांद्याची भाजी. आता याला ना लय पातळ नाही करायची, लय घट नाही करायची, थोडं एक दोन मिनटं राहू द्यायची, परत त्याला गॅसवर राहू देते आणि मग नंतर काढून घेते. आता इथं पीठ आपलं मुरलं मैत्रिणींनो. आता पोळ्या करायचे. तर हे ना असे कामं राहते तर बघा पोळ्या, आणि लोखंडाचा तवा वापरायचा, लोखंडाच्या तव्यावर पोळ्या करत जा मैत्रिणींनो. आता इथं ना थोडंसं वरण करते, फिकं वरण, ठेसा वरण छान लागतं. तर आता इथं थोडंसं वरण पण टाकते, तेल टाकलं आपण, त्याच्यात हळद टाकली. आता आपण लावून दिलं कुकर, इकडं यांना जेवायला दिलं. बघा भाजी अशी झाली छान मस्त. अशी भाजी करायची कांद्याची, खूप चांगली लागती. पहिले मी रेसिपी करायची तर कांद्याची रेसिपी टाकलेली मी कांद्याच्या भाजीची मैत्रिणींनो. आता हे वरण झालं. आम्हाला असं वरण आवडतं दोघांना बी, दीपकला नाही असं आवडत. आता रात्रीचा ठेसा, आता ठेसा त्याच्यात टाकायचा. आता मी पण ताट वाढून घेतलं, मी पण जेवण करून घेते, भूक लागली मैत्रिणींनो. आता आपण बसलं जेवायला, वरून मीठ टाकलं. असं हे माझं जेवण असं राहतं, साधं सोपं, बिना तेलाचं. तेलकट मी जास्त खात नाही. जेवण झालं मैत्रिणींनो. बघा त्या दिवसाचा कापूस पडलेला तसाच होता, त्याला हात नाही लागला. आता हे असे थोडे गोळे करून ठेवले कापसाचे. आणि आपल्याला आता ना मोजून घ्यायचं आहे, कसं कोणतं कमी, कोणाला जास्त, कोणाला कमी जाते ना, असं टाकून ठेवल्या ना. तर मग म्हटलं मोजून घेऊ, काट्यावर मोजून घेतलं मैत्रिणींनो. थोडंसं पडले होते 5-10 मिनटं. आता चला आता आपल्याला जायचं आहे दुकानात जाऊ आपण. दुकानात पण खूप कामं पडलेले, रोज तेच सांगते मी. माल संपलेला, माल घ्यायला जायचे मैत्रिणींनो नाशिक. आता कधी जाणं होते माहीत नाही. मालाची लिस्ट पण करायची आहे, जे संपलं आहे ते लिहून घ्यावं लागतं. आणि आले बघा आता इथं मी दुकानामध्ये. आणि 5च्या नंतर दुकानात खूप गर्दी होऊन जाते मैत्रिणींनो. तर दुसऱ्या कामाला माझा हातच लागत नाही. एक तर गिऱ्हाईक बसावं लागतं, नाही तर मग एक तर गल्ल्यावर बसावं लागतं मला, गर्दी वाढली का. मग हे बघा
इथं रिन पावडर पडली आहे, रिन पावडर लावायची, त्याला काही हात नाही लावणं झाला. आता आले मी घरी. ही चेरी आहे मैत्रिणीनं, 1-1 किलोचे चेरीचे पाकिटं राहते तर याची ना आपल्याला 10ची 20ची अशी पॅकिंग करून परत न्यायची दुकानामध्ये. पण आता कधी हात लागतो माहीत नाही. आता परत घरी आले, परत संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी, पीठ मळून ठेवलं. आता पनीरची भाजी करायची आपल्याला. संध्याकाळी दीपकला पनीरच आवडतं जास्त करून, तर मग ते पनीरच केलं. आता झाल्या पोळ्या आपल्या करून झाल्या. मैत्रिणीनं भाजी झाली आणि लोखंडाचा तवा वापरायचा. लोखंडाच्या तव्यावरच्या पोळ्या इतक्या खमंग चवदार लागते. आता मैत्रिणींनो आता झाले आपले जेवणं आणि जेवण झाल्यावर गुळ खायचा. ते बघा ही भरणी आहे आपली, तर ही ना आपल्याला ना अशी भेटते दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये छोटा गुळ राहतो जेवण झाल्या खायचा. नंतर हे थोडा मागच राहतं. तर बघा आता ही गुळाच्या भेल्या किती छान बारीक बारीक राहते. आता मैत्रिणी बघू शकता. तर हे गुळ असा खायचा. आता मी पण खाते गुळ, रोज जेवण झाल्या खाते. कधी आठवण नाही राहिली, कधी कंटाळा आला तर नाही खात, पण मग खायचा प्रयत्न करते. तुम्ही पण खायचा प्रयत्न करत जा मैत्रिणींनो. आणि असं जीवन खूप थकवा आलेलं आहे, आज खूप थकून गेलेली मैत्रिणींनो. पण मग नाईलाजानं करावं लागतं. आणि थोड्या वेळानं लगेच नंतर झोपायचे अगोदर थोडं 5-10 मिनिटांनी हे खोबरं खायचं मैत्रिणींना. असं हे खोबरं, कच्चं खोबरं खाल्ल्यानं आपले दात पण मजबूत होते तर आणि आपल्याला तेल पण भेटतं. राम राम, शुभरात्री.